गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्यवसाय नियमनविषयक कायदे, बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयामध्ये या आधीच्या लेक्चरमध्ये आपण कंपनी संबंधीची किंवा कंपन्यांच्या स्थापनेसंबंधीची माहिती घेतलेली आहे. कंपनी स्थापन करताना जे 3 प्रमुख अधिकारी कंपनी कायद्यानुसार काम करत असतात त्याच्यामध्ये कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO, कंपनीचे अंकेक्षक किंवा कंपनी ऑडिटर आणि तिसरा म्हणजे कंपनीचे सचिव किंवा कंपनी सेक्रेटरी हे 3 अधिकारी प्रमुख अधिकारी असतात. कंपनी कायद्यानुसार या तिघांची नियुक्ती आपल्याला करावी लागते. त्यातल्या दोघांची माहिती आपण या आधीच्या लेक्चर्समध्ये घेतलेली आहे. त्यानंतर या लेक्चरमध्ये आपल्याला कंपनीचे सेक्रेटरी आहेत त्याच्यासंबंधीची तर माहिती घ्यायची आहे. प्रत्येक कंपनीला कंपनी सेक्रेटरी व कंपनी सचिव याची नियुक्ती करावी लागते. कंपनी सचिवाला कार्यकारी अधिकारी म्हणून संबोधलं जातं. आता जर आपण कंपनीचं व्यवस्थापन जर बघितलं तर सर्वोच्च स्थानावर या ठिकाणी कंपनीचं संचालक मंडळ असतं. त्यानंतर कंपनीचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो, CEO असतो. म्हणजे भागधारकांनी किंवा कंपनीच्या संचालक मंडळानं जे धोरण आखलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी CEO कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतो किंवा ज्याला व्यवस्थापकीय संचालक म्हटलं जातं ती व्यक्ती ते काम करत असते. मग असं असताना कंपनी सचिव का हा प्रश्न इथं निर्माण होतो. तर कंपनी सचिव हा कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केला जातो. म्हणजे कंपनी कायद्यानुसार जे काही अहवाल तयार करायचे आहेत, ज्या काही गोष्टी इतर करायच्या आहेत, नोंदणी करायची आहे, दस्तऐवज करायचे आहेत, दाखले द्यायचे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल करायचे आहेत, ही सगळी कामं किंवा कायद्यानुसार महत्त्वाची असलेली सगळी कामं ही सचिवाला पूर्ण करावी लागतात. धोरणात्मक कार्य जरी व्यवस्थापक करत असला किंवा व्यवस्थापकीय संचालक करत असला तरी देखील जे कायदेशीर कार्य असतात ती सगळी कार्य या ठिकाणी या कंपनी सचिवाला पूर्ण करावी लागतात. आता ही व्यक्ती कोण असते तर कंपनी सचिव कायदा 1980नुसार या ठिकाणी जी व्यक्ती कंपनी सेक्रेटरी म्हणून पास झालेली आहे, परीक्षा पास झालेली आहे, त्या व्यक्तीची नियुक्ती या ठिकाणी प्रत्येक कंपनीमध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणून केली जाते. आपल्या अभ्यासक्रमामध्ये कॉमर्सच्या अभ्यासक्रमामध्ये 3 इथं पदं असतात बघा. एक ICWA आहे, त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट CA आहे आणि दुसरं कंपनी सेक्रेटरी आहे. त्यातली ही कंपनी सेक्रेटरी आहे ACS ही जी पदवी आहे ती पदवी धारण करणारी व्यक्ती म्हणजे कंपनी सचिव होय. प्रत्येक कंपनीमध्ये कंपनी सचिवाची नियुक्ती आपल्याला इथं करणं बंधनकारक असतं. कंपनीचा कारभार कार्यक्षमतेने होण्यासाठी आणि व्यवस्थितपणे नियंत्रित करण्यासाठी कंपनी चिटणीसाची आवश्यकता असते. आणखी कंपनी सेक्रेटरीवर या सगळ्या जबाबदाऱ्या इथं सोपवलेल्या असतात. म्हणजे कायद्यानुसार ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्या कंपनी सेक्रेटरी पार पाडत असतो. संचालक मंडळाने जे धोरणं ठरवले असतात त्याची अंमलबजावणी त्या कंपनी सेक्रेटरीला किंवा सचिवाला या ठिकाणी करावी लागते. कंपनी सचिवाला ही कामं करावी लागतात. कंपनी सेक्रेटरी हा कंपनीचा कार्यवाहक म्हणून ओळखला जातो. कार्यवाहक म्हणजे काय तर त्या ठिकाणी जी काही धोरणं आवश्यक असतात, जे काही कायद्यानुसार जी धोरणं आवश्यक असतात ती पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी या कंपनीच्या सचिवाला करावं लागतात. त्यानंतर अनेक प्रकारचे अहवाल, दाखले, दस्तऐवज, कायद्यानुसार नोंदणी करणं, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना ठराविक मुदतीमध्ये अहवाल पाठवणं ही सगळी कामं कंपनी सेक्रेटरीला करावी लागतात. प्रत्येक सहकारी संस्था असू दे किंवा या ठिकाणी कंपनी असू दे, चिटणीस पद जे असतं कंपनी चिटणीस हे इथं महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे थोडक्यात कार्यकारी कामकाज असलेली धारण करणारी व्यक्ती जी असते तिला कंपनी सेक्रेटरी किंवा चिटणीस म्हणून ओळखलं जातं किंवा सचिव म्हणून ओळखलं जातं. कंपनीमध्ये जसं कंपल्सरी असतं हे त्याच पद्धतीने इतर संस्थांमध्ये देखील सेक्रेटरी हा महत्त्वाचा असतो. थोडक्यात भागधारकांनी आणि संचालक मंडळानं धारण केलेले आखलेले धोरण हे राबवण्याचं काम आणि कायदेशीरदृष्ट्या राबवण्याचं काम या सचिवाला करावं लागतं. कंपनी सचिवाची कार्य कुठली आहेत ते बघूया. कंपनी कायद्यातील वेगवेगळ्या तरतुदी, नियम आणि इतर कायद्यातील तरतुदी यांचे अहवाल संचालक मंडळाला देणं.
म्हणजे जसं कंपनीशी संबंधित जे वेगवेगळे कायदे असतात, एक कंपनी कायदा मुख्य आला, त्याच्या व्यतिरिक्त इतर जे कायदे असतात त्या सगळ्या कायद्यांची माहिती करून घेणं, आणखी ती माहिती संचालक मंडळाला पुरवणं, ही सगळी कामं या ठिकाणीच कंपनी सचिवाला करावी लागतात. कंपनी सचिवाचा जो अभ्यासक्रम असतो त्याच्यामध्ये निम्मा अभ्यासक्रम जवळ लॉचा असतो, लक्षात घ्या. तुम्ही जर पुढे शिकणार असाल, कंपनी सेक्रेटरी होणार असाल, तर त्या ठिकाणी बराचसा अभ्यासक्रम हा कायद्याचा अभ्यासक्रम असतो. त्यामुळे या सगळ्या कायद्यांची माहिती त्या कंपनी सचिवाला असावीच लागते, त्याशिवाय कंपनी सचिव इथं होता येत नाही. त्यानंतर कंपनी कायदा, आयकर कायदा, स्टॅम्प कायदा इत्यादी कायद्यातील ज्या वेगवेगळ्या तरतुदी असतात त्या तरतुदींची माहिती घेणे आणि ती माहिती संचालक मंडळाला देणे, आवश्यक त्या ठिकाणी अहवाल सादर करणे, ही सगळी कामं या कंपनी सचिवाला करावी लागतात. थोडक्यात हा जो कंपनी सचिव असतो, कंपनी सेक्रेटरी, हा संचालक मंडळाचा अभिकर्ता म्हणून, एजंट म्हणून इथं काम करत असतो. म्हणजे संचालक मंडळानं जी कामं करायची असतात ती सगळी ते व्यक्तिशः करू शकत नाहीत. संचालक मंडळाची संख्या या ठिकाणी 15पर्यंत असते आणि हे वेगवेगळे संचालक हे वेगळ्या ठिकाणी असतात. त्यामुळं कायमस्वरूपी जर कामं करायचं असणारे असतील तर त्या ठिकाणी ही कोण करणार, तर त्या ठिकाणी त्यांच्या वतीनं काम करण्याचा अधिकार या ठिकाणी या सचिवाला दिलेला असतो. म्हणून हा सचिव संचालक मंडळाचा अभिकर्ता म्हणून काम करत असतो. आता भाग अर्ज स्वीकारणे, भाग जप्ती करणे, भाग हस्तांतर करणे, ही सगळी कामं या ठिकाणी या कंपनी सचिवाला करावी लागतात. जसं संचालक मंडळाचा प्रतिनिधी असतो तसं भागधारकांचा प्रतिनिधी म्हणून तो काम करत असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा ज्यावेळी भाग वाटप करायचं असेल, भाग जप्त करायचे असतील किंवा भागांचं हस्तांतर करायचं असेल तर ही सगळी कामं या ठिकाणी या कंपनी सचिवाला करावी लागतात. रोजच्या रोज या ठिकाणी संचालक मंडळ काम करू शकत नाही. अशावेळी हे काम कोणी करायचं, तर त्या ठिकाणी कंपनीचा जो सचिव असतो ते सगळी ही नोंदी ठेवत असतो. त्यानंतर जमा खर्च आणि हिशोबाबाबतची कार्ये. आता जमा खर्च जरी अकाउंटंटमार्फत, लेखापालामार्फत जरी ठेवला जात असला तरी देखील तो प्रत्यक्ष सभेमध्ये सादर करण्याची जबाबदारी या ठिकाणी कंपनी सेक्रेटरीची असते. त्यानंतर सभा बोलवणे, त्यासंबंधीच्या वेगळ्या नोटीस काढणे, त्या नोटीस भागधारकांपर्यंत पोहोचवणे, त्या पद्धतीनं सभा घेणे, सभेचं इतिवृत्त लिहिणे, जी आपण सेक्रेटरीची कामं बघतोय ती सगळी कामं ह्या ठिकाणी या कंपनी सचिवाला करावी लागतात. याचा बरीचशी कामं आपण पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण शिकलेल्या आहात. 11वी-12वीमध्ये जे अभ्यासक्रम आहे त्यामध्ये हा सगळा अभ्यासक्रम आपल्याला झालेला आहे. त्यानंतर सामान्य जनतेबाबतची कार्य देखील त्याला करावी लागतात. सामान्य जनतेबाबत काम म्हणजे काय, कंपनीची माहिती सामान्य जनतेला देणे, प्रॉस्पेक्ट तयार करणे, त्यानंतर वेगवेगळे अहवाल तयार करणं आणि सादर करणं, ही सगळी कामं या ठिकाणी सचिवाला करावी लागतात. आता कंपनी सचिवाचे असणारे अधिकार जे असतात ते आपण बघूया. कंपनी सचिवाला कायद्यानं कुठलेही अधिकार दिलेले नाही आहेत. म्हणजे कायद्यानुसार कंपनी सचिवाला, सेक्रेटरीला फारसे अधिकार नसतात. परंतु जे घटनापत्रक तयार केलेलं असतं, कंपनीचं जे घटनापत्रक आहे, मेमोरंडम ऑफ असोसिएशन, कंपनीची जी नियमावली आहे, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि संचालक मंडळाचे जे ठराव आहेत, यानुसार हे सगळे अधिकार त्याला प्राप्त होत असतात. म्हणजे कायद्यानुसार ती व्यक्ती जरी अधिकारी नसली तरी त्या ठिकाणी घटनापत्रकानुसार आणखी नियमावलीनुसार त्याला अधिकार प्राप्त होत असतात. त्यानुसार कंपनी कारभारावर देखरेख ठेवणं, नियंत्रण ठेवणं हे अधिकार त्याला मिळतात. कंपनी कर्मचाऱ्यांना आदेश देण्याचा अधिकार देखील त्याला संचालक मंडळानं दिलेला असतो. संचालक मंडळ रोजच्या कामकाजामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही. अशावेळी संचालक मंडळामार्फत काम करण्याचा आदेश या ठिकाणी कंपनी सचिवाला दिलेला असतो. त्यानंतर कंपनीतर्फे करार करणं, दस्तऐवजांवर सह्या करणं हे अधिकार या ठिकाणी सचिवाला दिलेले असतात. म्हणजे समजा एखादा करार करायचा असेल तर त्या ठिकाणी कंपनीचं सील किंवा कंपनीचा शिक्का जसा तिथं महत्त्वाचा असतो. शिक्का हे कंपनीचं प्रतीक असतं. आणखी त्या ठिकाणी जी सही असते ती कंपनी सेक्रेटरीची सही असते. म्हणजे ती देखील तितकीच महत्त्वाची असते. जसं सील आहे,
कंपनीचे सील महत्त्वाचं आहे, तसंच या ठिकाणी कंपनी सेक्रेटरीची सही आणि नंतर एखाद्या संचालकाची सही ही इथं त्या ठिकाणी दस्तऐवजावर असते. त्यानुसार तो दस्तऐवज पूर्ण होत असतो. त्यामुळं कंपनीतर्फे करार करणं, दस्तऐवजांवर सह्या करणं हे अधिकार या ठिकाणी कंपनी सचिवाला दिलेले असतात. आणखी संचालकाकडून प्राप्त अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार असतो. संचालक मंडळानं जे जे अधिकार दिलेले असतात ते त्या ठिकाणी पूर्ण करणं, त्यानुसार त्याची अंमलबजावणी करणं हे अधिकार कंपनीला ह्या कंपनी सेक्रेटरीला दिलेले असतात. थोडक्यात कंपनी सेक्रेटरी हे पद देखील तितकंच महत्त्वाचं असतं. जसं या ठिकाणी CEO, कंपनीचा CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर महत्त्वाचा आहे, त्याच पद्धतीनं कंपनी सेक्रेटरी देखील महत्त्वाचा असतो. फक्त दोघांमध्ये फरक इतकाच आहे, कंपनीची व्यवस्थापकीय जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडं किंवा CEOकडं असते किंवा मॅनेजिंग डायरेक्टरकडं असते आणि प्रशासकीय जबाबदारी किंवा कायद्यानुसारची जबाबदारी ही कंपनी सेक्रेटरीकडे असते. थोडक्यात कंपनी सेक्रेटरी हा सगळ्यांना या ठिकाणी उत्तरदायी असतो. त्याला सगळ्यांचं या ठिकाणी काळजी घ्यायला लागते आणि तो कायद्यानुसार तो महत्त्वाची व्यक्ती इथं मानली जाते. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला भागधारकांचे अधिकार कुठले आहेत हे आपण बघायचे आहेत. इथंच या ठिकाणी थांबूया. थँक्यू.